ला मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे। लोक त्यांना निश्चित लोकसभेत पाठवणार आहेत। खरं तर तुम्ही वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलेला आहात। धनगर समाज असू दे सर्व समाजापर्यंत प्रचाराच्या निमित्तानं तर पोहोचला, पण पूर्वीपासून तुमचे एक लागेबांधे त्यांच्यासोबत आहेत। काय जनतेचं म्हणणं आहे सर? नाही, मी आज मला वाटतं कोल्हापुरात मी एक 750 गावं केले। आमच्या सैनिकजींनी 250 गावं केली, 250 गावं केले। शहाजीराजेंनी 100 गावं केलेत आणि शेवटच्या घटकापर्यंत मी पाहिलेलं आहे। आणि लोकांचं म्हणणं आहे की ओनली छत्रपती शाहू महाराज आणि एक लाट एक प्रकारे निर्माण झाली आहे असं म्हटलं तर काही सुद्धा चुकीचं होणार नाही। काय निकाल असेल 4 जूनचा? ते काही सांगण्यासारखं लोकांनी आजच निकाल घेतले छत्रपती शाहू महाराज म्हणून। 4 जून एक नुसतं एक फॉर्मॅलिटीचा एक भाग आहे। आपल्यासोबत संयोगिता राजे सुद्धा आहेत। आपण मतदानाचा हक्क बजावलेला आहे, काय सांगा? नाही, खूपच आनंद होतो आणि जी गर्दी इथं बघतोय त्याच्यातून आपलं नागरिक हे किती रिस्पॉन्सिबल आहे हे दिसून येते आणि त्याचा आनंद आहे। शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खरं तर तुम्ही पायाला भिंगरी बांधली होती। 250 ते 300 गावांमध्ये खरं तर तुम्ही जाऊन आलेला आहात, कसा अनुभव आहे? खूपच आनंदाचा अनुभव आहे मला, कारण की जे प्रेम आम्हाला आणि आमच्या घराण्याला मिळालेला आहे आणि जो विश्वास आज नागरिकांनी दाखवलेला आहे। तर सोलापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। प्रणिती शिंदे यांनी मतदान केलेलं आहे, त्यांच्या मातोश्रींनी देखील मतदान केलेलं आहे। सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे यांच्यामध्ये ही लढत होते आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे आणि त्यांच्या मातोश्री त्यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांनी मतदान केलेलं आहे।